नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रातील पंचतत्वे आणि दिशांबद्दल माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला हे पंचतत्व किंवा 5 घटक असतात ते बघूयात. वास्तुशास्त्रात कोणतीही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी, मग ती निवासी असो, व्यावसायिक असो, कारखाना असो, भूखंड असो किंवा कार्यालय असो, ती नेहमीच चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपात असावी. तर प्रथम आपण तुम्हाला तुमचा घराचा लेआउट चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपात आहे की नाही ते तपासावे लागेल. जर ते योग्य चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपात असेल तर आपण लेआउटचे 9 समान भाग करू. परंतु जर तुमचा लेआउट चौकोनी किंवा आयताकृती स्वरूपात नसेल तर त्यावेळी काय करायचे? त्यावेळी तुम्ही रेषा काढून आणि बाहेरील भिंती जोडून लेआउटला चौकोनी आणि आयताकृती आकार देऊ शकता आणि नंतर या लेआउटचे 9 समान भाग करा आणि प्रत्येक 9 भागांमध्ये 9 दिशा येतात. वरच्या मध्यभागापासून सुरुवात करून उत्तरेकडे, त्यानंतर घड्याळाच्या काटाच्या दिशेने पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम आणि वायव्य दिशा येतात आणि मध्यभागी ब्रह्मस्थान येते. वास्तुशास्त्रात ब्रह्मस्थानाला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि आपण येत्या व्हिडिओमध्ये याबद्दल विशेषतः चर्चा करूया. आपण सर्व दिशेची माहिती तर घेतलेली आहे, पण आपल्या घरातील पंचतत्वे किंवा 5 घटक कोणते आहेत, कुठे आहेत? तर हे पंचतत्वे उपदिशांमध्ये असतात. तर ईशान्य दिशेला पाण्याचा घटक आहे, तर आग्नेय दिशेला अग्नितत्व येते आणि नैऋत्येला पृथ्वीतत्व येते, वायव्येला वायुतत्व आणि ब्रह्मस्थानामध्ये आकाशतत्व येते. वास्तुशास्त्रात उपदिशांना अधिक महत्त्व दिले गेले आहे, कारण उपदिशा त्याच्या स्वतःच्या वैशिष्ट्यामुळे आणि दिशेतील घटकांमुळे प्रभावित होतात. परंतु प्रत्येक उपदिशांचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि मुख्य दिशा आहेत त्या बहुउद्देशीय आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दिशा आणि उपदिशांची सखोल माहिती घेणार आहोत. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समस्यांसाठी दिलेल्या ईमेल ID वर पाठवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे इतरांनाही फायदा होईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधान. हॅपी लिव्हिंग.